आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो, सॉरी तुम्हाला ह्या वेळेला डिस्टर्ब करतोय, पण मी वेद रणजित खोत. रणजित खोत तुमचे? माझे बाबा. ऍक्च्युली आमचा प्रॉब्लेम असा झाला की आमची बाईक रस्त्यातच बंद पडली. ती मेकॅनिक कडे दिले रिपेअर करायला, पण थोडासा वेळ लागेल रिपेअर व्हायला. आणि रात्री वाढत चालली होती, ही सोबत होती, सो रस्त्यावर थांबणं मला बरोबर वाटलं नाही. गाडी रिपेअर होईपर्यंत आम्ही इकडे थांबवू शकतो का? हो, काही हरकत नाही. या ना, आत या. बसा. गाडी ठीक झाली की आम्ही लगेच निघू. तोपर्यंत आम्ही थांबू शकतो ना? हो, काहीच हरकत नाही. बाय द वे, ही माझी मैत्रीण नलिनी. रात्री खूप झाली होती, सो तिला असं रस्त्यावर ताटकळत ठेवणं मला बरोबर वाटलं नाही, सो मी तिला इकडे घेऊन आलो. बरं केलं. बरं, तुम्ही दोघांनी काही खाल्लंय का? नाही, पण वाटेत जाताना काहीतरी खाऊ. हा, पण कशाला? मी बनवते पटकन काहीतरी. नाही, नको. कशाला उगाच? बनवते, तुम्ही बसा, आलेच मी. वेद, मी तोपर्यंत दादाला फोन करते, बराच उशीर झालाय. ठीक आहे. हॅलो, काय झालं? कुठे आहेस तू? दादा ऐक ना, बाईक रिपेअर व्हायला अजून थोडा वेळ लागणार आहे. आता कुठे आहेस? तुम्ही घ्यायला येऊ का तुला? नाही, तू येऊ नकोस. मी ना इथे जवळच्या तालुक्यात गाव आहे, तिथे ना खोतांचा बंगला आहे, तिथे आलोय आम्ही. नली, किती वाजले बघ, किती उशीर झालाय. उशीर तर झालाय. ऐक ना, आई चिडली आहे का रे जास्त? नाही ना, शांत आहे ती. तुला यायला एवढा लेट झालाय तरी सुद्धा एका शब्दाने विचारलं नाही तिने. काय सांगतोयस? हो ना, ह्याच गोष्टीचं मला जास्त टेन्शन येते. शांत आहे ती. बरं ठीक आहे, ऐक, मी लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करते. हा, तू प्लीज तोपर्यंत तिकडे मॅनेज कर. हो, पण काळजी घे तू. हो, बाय. काय रे, कुणाचा फोन होता? मित्राचा फोन होता. अगं बाई, तुम्ही अजून जाग्याच आहात सासूबाई? काय झालं? दाढ दुखतेय का अर्धशिशीचा त्रास होतोय? चला, मी ना तुम्हाला जरा शेकून देते, म्हणजे जरा बरं वाटेल आणि आरामही पडेल ना. थांब, कसली मेली झोप लागते? अजून मुलं घरी आली नाहीत आणि तू झोपायच्या गोष्टी करतेस? अहो आई, असं काय करता? हे रोजच उशिरा घरी येतात. शिवाय विचारायची सोय नाही उशीर का झाला म्हणून. तुमची गोष्ट वेगळी पडते. तुम्ही आई आहात, मी बायको. मी काय बोलते, तू काय बोलतेस? मी माझ्या मुलाविषयी नाही, तुझ्या मुलाविषयी बोलते. हा, सौरभ आलाय हो केव्हाच घरी. सौरभ आलाय ना? मी वेद विषयी बोलते. अच्छा, थोरल्या चिरंजीवांबद्दल बोलताय का तुम्ही? त्याचं काय? तो त्याचा येतो आणि त्याला हवं तेव्हा जातो. असं कसं? आता आहे ते असं आहे, आणखीन काय सांगणार? मुलाबद्दल आईच सांगणार ना? हो, पण मुलानं पण आईला काही सांगायला नको का? म्हणजे अगदीच सांगत नाही असं नाही.
पण सांगतोच असंही नाही. हम्म. तू काय अशी जिलेबी फिरवल्यासारखी गोल 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 शब्द फिरवतेस? घ्या बाई, मी साधं सरळ बोलतेय. पण मला काही माझ्या मुलाची काळजी नाही का? पण आता वयाप्रमाणे वेदच्याही जबाबदाऱ्या वाढल्या आहेत ना, आणि ऑफिसमध्ये काम काही कमी असतं का? शिवाय वेद अनेक जबाबदाऱ्या स्वतःच्या अंगावर ओढवून घेतो, कोणाकोणाच्या मदतीला धावतो. म्हणजे मी सांगते त्याला, पण त्याने ऐकायला हवं ना. मला असं ह्याचं त्याला त्याचं याला असं सांगायची सवय नाही. म्हणजे तो माझा स्वभाव नाही, पण आता विषय निघालाच आहे म्हणून सांगते. वेदचं ना हल्ली असं रात्री उशिरा बाहेर जाणं, उशिरापर्यंत बाहेर थांबणं जरा वाढलंय. त्याचं हे लक्षण काही बरं नाही. मी सांगते हो त्याला, पण तरुण मुलगा आहे ना, खूप धाकातही ठेवता येत नाही. पण आता चुका करण्याचं वगैरे पण हेच वय आहे ना. आणि वेद असा आहे ना, त्याला काहीही बोला, कधीही उलट उत्तर देणार नाही. पण आपल्यालाही काळजी वाटतेच ना. मी सांगेन पण वेदला, चांगली समज देईन मी. चांगला दम देऊन सांग. हो. मस्त झालं तू जेवण, थँक्यू. हो खरंच, आम्ही इतके दमलो होतो ना, आणि त्यात गरमागरम जेवण, जरा जास्त जेवले. हो, पण हे गरमागरम जेवण तुमचं थँक्स ऐकण्यासाठी नव्हतं. उलट आज मलाच खूप छान वाटलं. हा दादा, ओके आलो. गाडीचं काम झालंय, मी पटकन जाऊन गाडी घेऊन येतो. तू थांब इथेच. चालेल. तू काही शिकतेस की जॉब करतेस? जॉबच शोधते मी आता. अच्छा. आणि तुम्ही? मी सायली बिरजे. मी सरकारी शाळेत शिक्षिका आहे. इथे रेंटवरती राहते. आमच्यामुळे उगाच तुम्हाला त्रास झाला? ग त्रास कसला, उलट मला खूप छान वाटलं. बरं, तू घरी कळवलंयस ना तुला उशीर होईल म्हणून? हो हो कळवलं, दादाला फोन केलेला. बरं केलंस. जोपर्यंत तरुण मुलगी घरी पोचत नाही तोपर्यंत आईच्या मानेवर लटकती तलवारच असते बघ. खरंय. तुला एक विचारू? हा विचारा ना. तुमच्या दोघांमध्ये काही आहे का? असं का वाटलं तुम्हाला? मी अगदी सहज विचारलं. दादा, हो सुरू झाली ना गाडी? हो बघा की, एक मिनिट चालू करून दाखव. ग्रेट, थँक्यू सो मच. किती झाले? अहो कसलं पैसे राव, मी काय केलंच नाही त्याला. अहो गाडीत कुठं बिघाड नव्हताच, ऑटोमॅटिक गाडी सुरू झाली. घेऊन जावा तुम्ही आता. नाही हो, पण तुम्ही इतका वेळ घालवला त्याच्यावर, म्हणजे काहीतरी चार्जेस घ्याल ना? आता काय बोलावं साहेब, तुमच्या इच्छेला इथे देऊन टाका. ठीक आहे. ठीक आहे, थँक्यू. हो या. गोड आहेस तू, आवडलीस मला. तुम्ही पण खूप छान आहात. थँक्यू. अरे वेद, ये ना आतमध्ये. नाही, गाडी रिपेअर झाली, आपण निघूया. हो. अरे एवढ्या उशिरा कशाला निघताय तुम्ही? उद्या सकाळी लवकर उठून निघा. नाही नको, माझ्या घरचे ऑलरेडी टेन्शन मध्ये आहेत. आम्ही निघतो. बर. आणि हो, पाहुणचारासाठी थँक्यू. थँक्यू काय? बरं, सावकाश जा.
येते. हो. आता कोणाला असेल? तुम्ही इतक्या रात्री? वेळेचं बंधन नाहीये मला सायली. आणि तसंही इथे येण्याचं कारण खूप महत्वाचं आहेच ना. बाबाराव खोत येऊन गेला ना? हो पुरावे जमवलेच? हो. तुम्ही आधी आत या. बस. नाही नको. पुराव्यांबद्दल बोल. मी पुरावे जमा केलेत, पण हे पुरावे जर मी खोत कुटुंबाला दाखवले तर त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होऊन जाईल. आणि ज्या क्षणी मी तिथे जाईन ना तेव्हापासून त्यांच्या घरातली सगळी शांतता जळून खाक होईल. अगं साई, पण मग असंच व्हायला पाहिजे ना. हो, पण एक रणजित खोत सोडला तर त्या कुटुंबातले सगळे माणसं खूप चांगले आहेत. आताच वेद आला होता. किती गुणी मुलगा आहे तो. तू हे सगळं का सांगतेस मला? मला हे सगळं माहिती नसेल का? पण प्रश्न बाबारावचा आहे. अगं शरीरावर कुठेही जखम झाली तर त्रास संपूर्ण शरीराला होतो ना. बाबाराव खोत घराण्याला झालेली एक जखम आहे. सायली तूच सांग, असं एखाद्या विवाहित माणसाने असं बाहेर खालीपणा केलेलं शोभतं का? आणि सायली तुझं काही केलं नाही ना तर हा बाबाराव खोत आपल्यासारख्या अशा चांगल्या घरातल्या बायकांना फसवत राहील. सायली तू असंच अन्याय सहन करत राहणारच? तुझ्या हक्कांसाठी भांडणार नाहीस? असंच आयुष्यभर कितपत राहणारच का? ठीक आहे, जे काही करशील ते विचार करून कर. एक मिनिट, मी एक विचारू तुम्हाला. तुम्ही का तुमच्या हक्कासाठी भांडला नाही? खूप भांडले अगं. केले प्रयत्न पण यश नाही मिळालं. यश माझ्या नशिबातच नव्हतं. पण सायली अगं, जेव्हा तुला यश मिळेल, तुला हक्क मिळेल ना, तेव्हा मी असं समजेन की मला माझा हक्क मिळाला. आठवते पुरावे बाबारावला. झोप उडू दे त्याची. हो. आय होप आता आपल्यात थोडीशी कमी भांडणं होतील. होप सो. तू काय करतोय? मी पण येतो ना तुझ्यासोबत. काकूना सांगतो काय झालंय ते. नको बाबा, तू नको येऊस. तू आलास तर अजून चिडेल ती. ती थोडी बाहेरून अशी कठोर आहे. पटकन रागात काहीतरी बोलून जाते, पण ना तेवढीच आतून खूप हळवी आणि प्रेमळ. मी बोलते तिच्याशी, समजून घे. डोंट वरी. ठीक आहे. सावकाश जा. गुड नाईट. गुड नाईट. मिताली, आमच्या घरी म्हणजे आईला सगळं कळलं की काय?
मिताली बघितलंस? तोंडच पडलं हिचं तुला इथं बघून. काही गंमत आहे ना? नली आणि मिताली दोघी एकत्र बाहेर गेल्या होत्या. ती आत्ता येतेय घरी, पण मिताली केव्हाची माझ्या सोबत आहे. ऋषी म्हणत होता दोघींचेही फोन लागत नाही, आउट ऑफ रीच आहेत म्हणून. आपली मुलगीच आउट ऑफ रीच आहे म्हणल्यावर काय बोलणार? मिताली, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू पण हिच्या नादाला लागून खोटं बोलायला लागलीस. आता तरी खरं सांगणार आहे का ही देसाईंकडे का गेली होती ते? कसले तोंडाळ आहेत ते देसाई. त्यांचा कॉल आला होता, वेद आणि नली त्या बाईची चौकशी करायला येऊन गेलेत म्हणून. तुमच्यामुळे परत 4 शब्द ऐकवलेत मला त्या देसाईंनी. ती मुलगी कधी कशी काय वागेल याचा नेम नाहीच आहे. पण मला एका गोष्टीचं वाईट वाटतंय, ते म्हणजे ऋषीला हे सगळं माहिती होतं, पण तूही माझ्याशी खोटं बोललास. ऋषी दादा, जर मी आईला विचारून देसाईंकडे गेली असती तर तिने परमिशन दिली असती का मला? ती अनघा नावाची बाई कोण आहे हे कळणं जास्त महत्वाचं आहे, कारण ती माझ्या आणि वेद बद्दल बाहेर चुकीच्या गोष्टी पसरवते. त्या बाई बद्दल सगळं जाणून घ्यायचं होतं तर आम्हाला सांगायचं ना. आम्ही काही मेलो होतो? त्या वेदला तिथं घेऊन जायची गरजच काय होती? कशा शब्दात समजवायचं हिला? मी परत परत तेच सांगतेय, मला खोतांशी संबंध नको आहेत. काय ही मुलं इतका वेळ झाले तरी घरी येत नाहीत. सुबाई बसा, तुम्ही येईल तो. तुमच्यासाठी पण कॉफी आणू का? काय वेडी, कुठल्या वेळेला काय कॉफी पितेस? आजी, आई, तुम्ही जाग्यात? वाजले किती? सॉरी. मोबाईल आहेत सर्वांजवळ, तुझ्याकडे पण आहेच ना. काय फायदा त्याचा? कळवता नाही येत? कुठे गेला होतास इतका वेळ? मला अचानक एका महत्वाच्या कामासाठी कोल्हापूरला जावं लागलं, त्यामुळे नली सोबत गेलो होतो. अरे हे ना मुद्दाम केल्यासारखं होतंय वेद. यांना नाही आवडत तर कशाला यांच्या मनाविरुद्ध वागायचं? प्रमिला, अगं काहीही न लपवता खरं सांगतोय वेद. अहो पण हे चिडतील ना. गावड्यांशी संबंध नको सांगितलंय ना त्यांनी. आई, मी खरंच काही लपवत नाहीये. नली खरंच अडचणीत होती. सुनबाई, त्याचं मन स्वच्छ आहे, काहीही लपवत नाही तो. मला सांग, कोल्हापूरला का गेला होतास तू? कोल्हापूरला देसाई नावाची एक फॅमिली आहे, तर त्यांच्या मुलाचं नलीसाठी स्थळ आलं होतं. पण एक अनघा नावाची बाई त्यांच्याकडे गेली आणि नलीचं लग्न मोडलं. अरे देवा, असं कसं झालं? बिचारी ती नली आधीच तिकडी आहे, तर तिचं लग्न मोडलं. तर ती बाई कोण होती, तिने असं का केलं हे नलीला जाणून घ्यायचं होतं. सो मी तिच्या सोबत गेलो. अरे मग काही समजलं का? कोण होती ती अनघा? देसाईंनी जे काही सांगितलं त्यावरून. आई, मी तुला बोललेलो आठवतोय, मला स्वप्नात एक बाई दिसत होती.
तर अनघा आणि या स्वप्नात दिसणाऱ्या बाईमध्ये खूप साम्य आहे. म्हणजे घरंदाज दिसणारी साधारण 35शीतली स्कूल बांध्याची साडी नेसलेली एक बाई. कोण होती ती बाई? आई, तुला आठवतंय लहानपणी मला एक बाई शिरा द्यायची? तिच्यात अनघामध्ये आणि मला स्वप्नात दिसणाऱ्या त्या बाईमध्ये खूप साम्य आहे. ये एड्या, उगाच काहीतरी तर्क लावू नकोस. आजी, अगं मी कुठलेही तर्क लावत नाहीये. आई, मला ती शिरा देणारी बाई कुठे गेली? ती अचानक गायब झाली होती ना. पुढे काय झालं तिचं?